यार मम्मा, मॅडम मॅडम ऐका ना प्लीज. हे तुझं काय इथे? तू इथे मध्ये कशाला आलीस? बोलायला तुला कामं दिली ती घरातली झाली का कामं तुझी? कामं नसतील झाली ना तर तू पण ह्या बाईच्या बरोबर निघून जाऊ शकतेस आमच्या घरातनं. आमच्या घरातनं गेली तर काय आमची कटकट गेली. घरातनं जा नाहीतर कामं कर. शालिनी मॅडम प्लीज हो असं बोल. आणि ओ तुमचं काय इथे? मुहूर्त शोधून काढू का कधी निघायचं? का सिक्युरिटी गार्डला बोलवू आणि धक्के मारून बाहेर काढू? काय मॅम? संचिता, तुला माझ्या आईस्क्रीमची शपथ घालायची काय गरज होती? सगळं सांडलं बघ. माझ्यावर कशाला चिडताय? गप्पा बस ग तू. बाकी काही म्हणा, त्या दोघींच्या भांडणाची मज्जाच येते मला. रम्य ही स्वर्गाहून लंका. काही रम्य नाहीये तुमच्या लंकेत. काय झालं? मला काय विचारताय? तुमच्या लाडक्या सुनेला विचारा. बरं संचिता, काय झालं सांग बरं. संचिता, तू आत्ताही आईस्क्रीम खातेस? लाज नाही वाटत तुला? त्यांना सांग काय झालं ते. डॅड, वॉर्डन आहेत ना त्या हॉस्टेलमध्ये परत गेल्या. अरे मग ही आनंदाची गोष्ट आहे ना, मग चिडचिड का करतेस तू? हो, पण त्यांनी जाताना मम्मांना धमकी दिलीये. काय? ती स्वानंदीच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्या मम्मांना जेलमध्ये टाकतील. मला सांगा, माझ्या घरात येऊन माझा नवरा इतका मोठा खासदार असताना ही बाई मला धमकी कशी देऊ शकते? शालिनी शांत व्हा जरा. जेलमध्ये टाकीन असं म्हणाले आहेत ना, खरोखर सुद्धा जेलमध्ये टाकलं नाहीये ना. अहो, बोलण्यात आणि करण्यात फार फरक असतो. काय संचिता? बरोबर आहे डॅड, पण अशी धमकी दिल्यानंतर कुणालाही वाईट वाटेलच ना, राग येईलच ना. तुम्हाला दोघींना ती बाई घरात नको होती की नाही? माझ्या सांगण्यावरनं ती गेली. आता ती गेल्यानंतरही घरात चिडचिड करून तुम्ही वातावरण खराब कशाला करताय?